यावेळी मार्गशीर्ष महिना सुरू असून मार्गशीर्ष महिना हा देवी महालक्ष्मीचा महिना मानला जातो। या महिन्यात सौभाग्य राखण्यासाठी महिला गुरुवारी व्रत ठेवतात। तसेच घरात सुख समृद्धी राहावी आणि देवी लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून विवाहित महिला मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी व्रत करतात आणि गुरुवार हा महालक्ष्मीचा दिवस मानला जातो। या दिवशी आपण महालक्ष्मीला प्रसन्न करू शकतो। तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर देखील राहील। त्यामुळे या दिवशी आपण काही काम किंवा सेवा काही उपाय केले पाहिजेत। त्यामुळे मार्गशीर्ष हा अत्यंत पवित्र आणि महान महिना सुरू आहे। त्यामुळे या महिन्यातील कोणत्याही गुरुवारी कापूर जाळला पाहिजे। जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी गुरुवारी व्रत ठेवले किंवा केले नाही तर हा उपाय करू शकतात। त्यामुळे तुम्हाला तो कापूर देवघरासमोर वाडग्यात जाळावे लागेल। एक वाटी घ्या, त्यात कापूर टाका आणि तो कापूर जाळून टाका। त्यानंतर कापूर जाळून लक्ष्मीची आरती करावी। यामध्ये तुम्ही फक्त देवी लक्ष्मीला नमस्कार करून हा उपाय प्रत्येक गुरुवारी करा। या उपायाचा उद्देश आहे माता लक्ष्मीला कापूर अग्नी खूप आवडतो। याशिवाय देवी लक्ष्मी अग्निसाक्षीशिवाय प्रसन्न होत नाही म्हणून आपण होम हवन करतो। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी एका भांड्यात किमान एक कापूर जाळावा। यासोबतच देवी लक्ष्मीलाही त्या कापूर अग्नीने फडकावा लागतो। या उपायाने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुमच्या घरावर आशीर्वाद राहतील। तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय अवश्य करा, कारण या संपूर्ण महिन्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे। पण जर आपण या महिन्याच्या गुरुवारबद्दल बोललो तर संपूर्ण महिन्यापेक्षा ते अधिक महत्त्वाचे आहे। यामागील पौराणिक कारण म्हणजे खुद्द श्रीकृष्णाने गीतेत मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन केले आहे। श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार असल्याने आणि नारायणाची पूजा माता लक्ष्मीशिवाय अपूर्ण मानली जाते। त्यामुळे अशा स्थितीत या महिन्याच्या गुरुवारी श्री हरीसोबत महालक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। तर आज आम्ही तुम्हाला असाच एक खात्रीशीर उपाय सांगणार आहोत जो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करावेत, ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुम्हाला लक्ष्मीजींचे तसेच विष्णूजींचे अपार आशीर्वाद मिळतील। तर जाणून घेऊया। या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशा धार्मिक श्रद्धा आहेत। असे म्हटले जाते की या महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी देवी लक्ष्मी अशा व्यक्तीच्या घरी जाते ज्याचे घर स्वच्छ पवित्र सजलेले असते आणि कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असते। अशा परिस्थितीत या दिवशी घर स्वच्छ ठेवा। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।